काटे यांना विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, आई सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्यामुळे आज मला बोलायची संधी मिळाली, ज्यांच्यामुळे मी आमदारकीचा फॉर्म भरला, ज्यांच्यामुळे मी डॉक्टर झाले, अशा महामानवाला मी अभिवादन करते, वंदन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा बांधवांनो, आज आपल्यामध्ये कोण आहेत, कोणाची उपस्थिती लाभलेली आहे. आज मला आशीर्वाद देण्यासाठी या बेंबळीमध्ये कोण आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचा ओबीसीचा ढाण्या वाघ प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. हाके सर कोण आहेत? प्रस्थापितांना धडकी भरवणारे एकमेव नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कोण आहे तर हाके सर आहेत. कसं? अरे जातीवाद्यांना मला सांगायचंय, ही अहिल्याची वाघीण, ही ओबीसीची वाघीण, ही बाळासाहेबाची वाघीण, ही वंचितची वाघीण तुम्हाला पुरून उरणार. कसं पुरून उरणार? बघा किती दिवस झाले तुम्ही प्रयत्न करताय. सगळे कागदी वाघ फॉर्म भरले होते की नाही, मराठ्यांचे सगळे कागदी वाघ, सगळे कागदी वाघ मैदानात उतरले होते की नाही, उतरले होते की नाही, शेपूट घालून पळून गेले की नाही. कशासाठी पळून गेले? ओबीसीची वाघीण आता आमदार होणार. ह्या जिल्ह्यामध्ये कधी सुद्धा ओबीसीचा आमदार झाला नाही, पुरुष सुद्धा झाला नाही, महिला तर फार दूरची गोष्ट आहे. ओबीसीचा आवाज दाबला गेला ह्या जिल्ह्यामध्ये, त्याला वाचा फोडण्याचं काम तुमची लेक, तुमची बहीण डॉक्टर स्नेहाताई करणार आहे. ह्याच्यासाठी यांना भीती बसली आणि सगळे प्रस्थापित एक झाले आणि काँग्रेसचा धीरज पाटील मॅनेज उमेदवार राणा पाटलांनी मागून घेतला. कारण राणा पाटलाला भीती आहे, आता ओबीसीची वाघीण आमदार होणार, आपलं इथलं डिपॉझिट जप्त होणार. राणा पाटील कोण आहेत? सगळ्यात भ्रष्टाचारी आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर विद्यमान आमदार राणा पाटील. कसं? कुणाशी नातं लागतं यांचं? सर हाके सर, सगळ्यात महत्वाचा तालुका तुळजापूर तालुका बारामती नंतर कसं आहे सांगते. आपलं डायरेक्ट कनेक्शन बारामतीशी आहे तुळजापूर तालुक्याचं. कारण राणा पाटलांचे काका कोण? डायरेक्ट शरद पवार साहेब आहेत की नाही. त्यांनी सेटलमेंट करून धीरज पाटलांना इथे उमेदवारी जी दिली. कारण राणा पाटलांचा जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. मराठा आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, आमचं आरक्षण गिळंकृत करणारा कोण आहे तर शरदचंद्र पवारांच्या आणि जरांगेच्या काखेत 4-4 वेळा बसणारा माणूस राणा पाटील आहे. आमचं आरक्षण खाणारा आणि गुंडगिरी, ही गुंडगिरी आहे ना. बेंबळी शहर 25,000 लोकसंख्येचं गाव आहे. बेंबळीमध्ये तुळजापूर तालुक्या मतदारसंघामध्ये धाराशिव तालुक्यात हे गाव येतं. आमच्या समाजाला दाबून टाकण्याचा, अन्याय करण्याचा प्रयत्न केला. पण ह्या राणा पाटलाला मला सांगायचंय, मी तुम्हाला घाबरत नाही. माझी जी जनता आहे ओबीसीची, ती सायलेंट वोटर आहे, सायलेंट वोटर. 100% ती माझ्या पाठीशी आहे. ते म्हणतात ताई तुम्ही लढा. मतदानातून हे दिसणार आहे. आज जे तुमच्या सोबत आहेत ना आमदार राणा पाटील, धीरज पाटील, ते सुद्धा माझी माणसं आहेत. माझी तुमच्या स्टेजवर बसणारी ती माझी माणसं गुप्तपणे माझं काम करतात हाके सरांच्या समोर. मी सांगते तुम्हाला कसं. आता बघा दबाव वाढलेला आहे. त्यांना वाटत असेल की धनगरांच्या लोकांना आपण मॅनेज करू शकतो. नाही, यशवंतराव होळकरांची औलाद आहे, आमची मॅनेज होणारी औलाद नाही. यशवंतराव होळकर कोण होते? यशवंतराव होळकर ज्यांनी पेशव्यांना पाणी पाजलं, पुण्यातून पळवून लावलं, एक वेळाही युद्ध न हरलेला योद्धा यशवंतराव होळकरांची आमच्या औलाद आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आई सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे आज मी शिकले, डॉक्टर झाले आणि संविधानाने मला अधिकार दिला. माझा पिछाडलेला जो गरीब, भटके, विमुक्त, आदिवासी, दलित समाज आहे, त्या दलित समाजाला तुम्ही कायम अन्याय केला. अरे काय केलं जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी? दारिद्र्य रेषेखाली सर तालुका आणून ठेवला, जिल्हा आणून ठेवला. 1% शिक्षणाचं प्रमाण नाही. आरोग्य, महिलांच्या साधा PSC वर डिलिव्हऱ्या सुद्धा होत नाहीत.
आरोग्य केंद्रामध्ये महिलांना एवढ्या अडचणी आरोग्याच्या आहेत. मी डॉक्टर म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या PSC वर जाऊन बघितलं, साधी एक महिलांची डिलिव्हरी होत नाही. बेसिक गोष्टींवर बोलते मी मतदारसंघामध्ये, तर तुम्हाला इतका त्रास होतो. निवडणूक आयोगाला हाताशी धरून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आमदार राणा पाटलांनी केला. त्याच्यानंतर मी प्रेस घेतली. काय होतं निवडणूक आयोगाचा लेटर, मला काय आलं होतं, तर मी लिहिलं होतं माझ्या जाहीरनाम्यामध्ये, माझ्या बापाने संविधान लिहिलंय. हा वंचित बहुजन आघाडी पक्ष सुद्धा माझ्या बापाचा आहे. श्रद्धेय बाळासाहेबांनी मला लेख म्हणून तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे वंचित आघाडीच्या जाहीरनाम्यात काय लिहायचं हे कोण तुम्ही सांगणारे, कोण तुम्ही सांगणारे कोण? आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही असं लिहिलं होतं की इथले प्रस्थापित इथे मतदान घेतात आणि मेडिकल कॉलेज मुंबईला पळवतात. बरोबर आहे की नाही? कुणाचं नाव घेतलं का? कळालं की नाही तुम्हाला कुणाचं नाव घेतलं का मी? नाही की नाही? मग कळालं तुम्हाला आमदार राणा पाटील विषयी बोलतोय, कळालं ना तुम्हाला? मग इतक्या निवडणूक आयोगाला आक्षेप घेण्यासारखं, लेटर देण्यासारखं, मला नोटीस देण्यासारखं गरज काय होती? ते म्हणतात की मुंबई हा शब्द काढून टाका, इतर हा शब्द टाका. म्हणजे इतका दबाव राणा पाटलाच्या सांगण्यावरून तुम्ही जर काम करत असाल, ती यंत्रणा काम करत असेल, तर त्याला जशास तसं उत्तर आमची जनता देणार. आमचा मुस्लिम समाज गुप्तपणे माझ्या पाठीशी आहे केसर. SC समाज, बौद्ध समाज, मातंग समाज, सगळे भटकीविमुक्त नाभिक समाज, छोट्या छोट्या जातींवर तुम्ही अन्याय केलात, त्यांच्या घरी जाळण्याची प्रयत्न केलात. बीड मध्ये तर ओपनली तुम्ही समोर येतात, पण आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कधी ओबीसीची अशी भूत न भविष्यती सभा झाली नाही. हाकेसरांचं पहिल्यांदा या आपल्या भूमीमध्ये आगमन झालेला. मी हाकेसरांचे शतशः आभार मानते. कारण बघा ही लढाई फक्त मतदानापुरतं नाही मित्रांनो, मतदानापुरतं नाही. आपण फुलेंचे वारसदार आहोत, महात्मा फुलेंचे वारसदार आहोत. आपल्याला शेवटपर्यंत ही लढाई लढायची, शेवटपर्यंत लढायचे. कसं? कारण मी सांगते तुम्हाला, आता तर तुम्ही मतदानामध्ये अधिकार दाखवणारच आहात. कारण ही दडपशाही, ही झुंडशाही, ही गुंडगिरी, तुम्हाला माहिती आहे हा तालुक्या, हा जिल्ह्याचा इतिहास काय? बिहार नंतर हा धाराशिव जिल्ह्याला सेकंड बिहार म्हणलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका मित्रांनो. तुम्ही मला मतदानात मतदान करण्यात करा. राणा पाटलाचे पैसे खा, धीरज पाटलाचे पैसे खा. आपल्याकडे द्यायला मी तुम्हाला 1 रुपया पण नाही. मी तुम्हाला स्वाभिमान देऊ शकते. 100% तुमच्यासाठीच माझं आयुष्य आहे आणि तुमच्यासाठीच मी लढणार आहे. ही लढाई इथपर्यंत संपणार नाही. मतदान झाल्यानंतर सुद्धा ओबीसीची लढाई माझ्या जिल्ह्यामध्ये गाड्यामध्ये जाऊन स्ट्रॉंग करायची आहे. आणि हाकेसरांचे, प्राध्यापक हाकेसरांचा हात बळकट करायचे आपल्याला, हो की नाही? ओबीसी एकजुटीचा, ओबीसी एकजुटीचा. मला बरंच काही बोलायचं आहे हाकेसर, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. इथले प्रस्थापित जे आमदार आतापर्यंत उद्योग मंत्री राहिलेले त्यांच्या घरी पण एकही MIDC आमच्या बेरोजगारांसाठी आणलेली नाही. ते MIDC आणण्याचं काम तुमची लेक करणार आहे, तुमची बहीण करणार आहे. मग इथे गरीब मराठा असो किंवा सर्व जाती असो, धनगर असो, माळी असो, बंजारा असो, सगळेजण असो, सगळ्यांसाठी मी काम करणार आहे बेरोजगारीवर. कारण माझे भाऊ असे उन्हामध्ये बसतात. इथं वेगळंच वातावरण आहे सर. पैशाचा पाऊस पडला होता निवडणुकीमध्ये. इतकं सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात वेगळी निवडणूक कुठली असते तर ती तुळजापूर तालुक्यातली आहे. हे इतकं माजलेले बोकडं आमच्या तालुक्यातल्या लेकरांवर अन्याय करतात आणि आमच्या लोकांना हातात झेंडे घेऊन फिरायला लावतात, बेरोजगार ठेवतात. त्या बेरोजगारीसाठी तुमची बहीण काम करणार आहे 100%. इथलं पाणी, हे दोघं सिंदफळला मांजरासारखं कुत्र्यासारखं भांडले की नाही? धीरज पाटील, राणा पाटील म्हणले मी भूमिपूजन केलंय. त्यांनी दोघं श्रेय घेण्यासाठी लढले की नाही? लढले की नाही? सगळी इज्जत घातली आमच्या तालुक्याची टीव्ही समोर. आणि दोघांनी पण 20 वर्ष यांची काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी पाणी आणू शकले नाहीत. नंतर आता राणा पाटलांची सत्ता होती, त्यांनी सुद्धा पाणी आणू शकले नाहीत. आणि म्हणतात की आम्ही हे केलं ते केलं. मग ह्या दोघांनी सुद्धा ह्या तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं की नाही? माझ्या माता माऊली तांब्याभर पाण्यासाठी भटकतात सर, तांब्याभर पाण्यासाठी. इतकं पाण्याची व्यवस्था सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये नाही. इतका मागास दारिद्र्य रेषेखाली. आणि साधं तांड्यावर, बंजारा तांड्यावर मी कुठे गेले, ज्या ठिकाणी 70 वर्षात आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी गेला नाही. आमच्या गोरमाटी समाजाचं दुःख पाहण्यासाठी मी गेले. तिथे जायला रस्ता नाही, जायला 3 तास लागले, यायला 3 तास लागले. एवढ्या वेळ तर मुंबईला जाऊन येतो माणूस. त्यांच्या तिथे एखादी स्त्री मरून पडली तरी तिच्यासाठी जायला ॲम्ब्युलन्स नाही. इतका मागासलेला तालुका, इतका मागासलेला जिल्हा ठेवण्याचं पाप इथल्या आमदार राणा पाटलांनी आणि इथल्या काँग्रेसने केलेलं आहे. त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी मी सक्षम झालेले आहे. पण मी आमदार का व्हावं? मी आमदार का व्हावं? डॉक्टर स्नेहा आमदार का व्हावं? त्याचं एकमेव उत्तर आहे,
विकास तर आहेच आहे, विकास करण्यासाठी कोणी मला रोखू शकत नाही, पण तर माझं ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी मला आमदार व्हायचंय, माझं एससी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी आमदार व्हायचंय, एसटी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी आमदार व्हायचंय, सगळ्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी, ह्या जिल्ह्यातल्या दबलेल्या पिछाडलेल्या स्वाभिमानी जनतेला त्यांचा स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी मला आमदार व्हायचंय. अरे तुम्ही कितीही हाके सरांवर कितीही हल्ला करा, ही एकटी वाघीण हाके सरांच्या आधी वार झेलायला तयार आहे. ही धनगराची वाघीण त्या रात्री हाके सरांवर हल्ला केला. मित्रांनो, जातीवाद्यांना मला सांगायचंय, कुणाच्या नादीला लागून तुम्ही हाके सरांवर हल्ला केलात? कोण आहेत? आमचा वाघ येतो, वाघ. वाघ दरकाळी फोडत असतो, लपून घरी बसत नसतो. तुम्हाला उत्तर देण्यासाठी बेंबळीमध्ये तुम्ही माझं बॅनर फाडलं होतं सर, माझं बेंबळीमध्ये बॅनर फाडले होते. त्याच बेंबळीमध्ये आज मी सभा घेतली. तुमच्या नाकावर टिचून ह्या बेंबळीमध्ये माझ्या वाघाला घेऊन आली आहे. आले की नाही? घाबरली काही धनगराची लेक? भूतोन भविष्यात या तालुक्यामध्ये धनगरांचा आवाज, ओबीसीचा आवाज, भटक्या मुक्तांचा आवाज, दलिताचा आवाज कधी दिसला होता का? दिसला होता का? पहिल्यांदा दिसतोय की नाही? बेंबळीमध्ये दहशत संपली की नाही? संपली ना? आता घाबरू नका, तुमचं मतदान 100% माझ्या पाठीशी आहे. पण आता आपण इथून पुढे मोठी लढाई लढायची. त्या दिवशी हाके सरांवर जो हल्ला केला, त्याच्यानंतर मी लगेच प्रचारात असताना 12 वाजता इमिजिएट पत्रकारांची संवाद साधला आणि लगेच माझी बाईट दिली आणि सांगितलं जातीवादी लोकांना, ह्या जरांगेला सांगायचंय मला, आमच्या नादीला लागू नको. 23 तारखेचा रिझल्ट बघ, रिझल्ट. तुझ्या पाहुण्या रावळ्यांना घरी पाठवल्याशिवाय ही ओबीसीची वाघीण शांत बसणार नाही. कारण ही तुळजापूरचं कनेक्शन बारामतीशी आहे. त्याच्यामुळे तुमचं हे बाहेरून आलेलं जे पार्सल आहे राणा पाटील, ते बाहेर पाठवल्याशिवाय ही भूमिपुत्र राहणार नाही. मी जास्त काय बोलणार नाही. प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांना बऱ्याच गोष्टी बोलायचे. हाके सर म्हणजे आमचा स्वाभिमान आहे. बरेच आमचे भुजबळ साहेब आमचा स्वाभिमान आहेत. आमचे श्रोते बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला संधी दिली, त्यांचे उपकार कधीही विसरण्यासारखे नाहीत. मित्रांनो, सामान्य लेखीला वंचित बहुजन आघाडीने संधी दिली, त्यांच्यामुळे ही स्वाभिमानी लेख श्रद्धेय बाळासाहेबांची, मी बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे, साहेब ही तुमची स्वाभिमानी लेख आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. मला नाही, बाबासाहेब आंबेडकर कोण होते? त्यांना सभागृहात या काँग्रेसच्या भाजपच्या लोकांनी जाण्यासाठी विरोध केला. आरक्षण देताना काँग्रेसने विरोध केला. अरे बाबासाहेब आंबेडकरांना सभागृहात जाऊ दिलं नाही तुम्ही, त्यांच्या नातवाला सभागृहात जाऊ देत नाही, आता त्यांच्या लेकीला सभागृहात जाऊ देणार ना? जाऊ देणार ना? त्या जातीवाद्यांना उत्तर देण्यासाठी सभागृहात जाऊ देणार ना? मी तुमची इच्छा पूर्ण करणार. बाबासाहेब आंबेडकर आज बघत असतील आकाशातून मला, त्यांची ही स्वाभिमानी लेख खातं खोलणार वंचित आघाडीचं आणि दलित समाजासाठी लढत राहणार. जय भीम, जय ओबीसी. धन्यवाद.